प्रत्येक ठिकाणी उत्साह आणि फक्त उत्साहच पाहायला मिळतोय। तर इकडे नागपूरच्या चितारोळीमधून गणेश मूर्ती घरी नेण्याची लगबग पाहायला मिळते। वाजत गाजत बाप्पाला घरी नेलं जात आहे। चितारोळीमधून देश विदेशामध्ये सुद्धा गणपतीच्या मूर्तींची मागणी असते। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत चितारोळीमधून। गजानन, कसा उत्साह अनुभवताय? नक्कीच नागपुरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। वर्षभरापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते गणेश भक्त, तो क्षण आलेला आहे। चितारोळीमधून देश विदेशात बाप्पाच्या मूर्तीच्या ठिकाणी जात असतात, परंतु आता घरगुती बाप्पा जे आहे नागपूरकर घेऊन जाताना दिसत आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठी गर्दी आणि मोठा उत्साह नागपूरच्या या चितारोळीमध्ये। आपल्यासोबत काही गणेश भक्त आहे, कसा उत्साह आहे काका? अरे एकदम जोरदार अभूतपूर्व उत्साह आहे। असा उत्साह पाहायला भेटत नाही नागपूरमध्ये। हा, लोक याची आतुरतेने वाट पाहतात आणि पुष्कळ धूमधामाने हा पर्व मनवतात। नक्कीच आपण बघू शकतो हे सगळे गणेश भक्त जे आहे ते आपापल्या घरी बाप्पाची, लाडक्या बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना दिसत आहेत। आणि या चितारोळीमधून संपूर्ण नागपूर शहरामध्ये बाप्पाच्या मूर्ती ज्या आहेत त्या घेऊन जातात। मुहूर्तावर स्थापना व्हावी हा उद्देश असतो आणि त्यासोबतच नागपूरचा राजा असो किंवा इतर मोठे संतीचा गणपती असो, मोठे गणेशोत्सव मंडळ जे आहे त्यांनी आपापल्या मूर्ती ज्या आहेत त्या घरी घेऊन गेलेल्या आहेत। आपले सणवार म्हणजे उत्साहाचा वाहता झराच आणि आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।